त्यांच्याकडे पैसे नाही, पण हे जेवढे विचार करते ना हे सगळं. कस काय थंडी? नमस्कार नमस्कार पिओ. नमस्कार सरक पिओ. नमस्कार नमस्कार. हे बघा ह्या इथं लागलं आपल्या बाईला. कुठं पडली का? कोणच्या? मग तुम्हाला ध्यान नाही ठेवतात का तिच्यावर? तिची माय होती जो हे बघा इकडं काय विषय? गरम पाणी सोलार. बर आपल्याला वाचायचं का नाही? आपल्याला बसत असंच आहे का? ती म्हणती व्हिडिओ नका घेऊ. एवढं कस का हुशार झालं की पुरी आहे घेण्याजवळ घ्या म्हणे दिक्कत. बाई कुठे? काहीच होत बाईला इथं आंघोळ घातली. हो ना. काय ते घेऊन जा ना. काय घेऊन जायचं? बँकेत ते ऋतूचा डबल व्हिडिओ घ्यायचा. काय म्हणतात डबल डॉक्युमेंट द्यायचे. ते झालेलं नाही अकाउंट. मला त्यांनी कॉल पण नाही केला. आणि एका त्याची कमेंट आली की दादा तू व्हिडिओ मध्ये यायला लाजत होता आधी आणि तो आज 1 लाख सबस्क्रायबर. आता नाही लागत ना. मला प्रॅक्टिस झाली. धर का की जर व्हिडिओ. मग याच्याबद्दल पार्टी दिली पाहिजे होती. नाही मी पार्टीच दिली नाही आपल्याला. पार्टी मी कोणाला नाही देत. खाऊन कसं काय देत नाही? कसं देत नाही? तुला आहे ना पिऊ. पार्टी दिली पाहिजे नाही. देणार आहे ते रात्रीच देणार होतं पण मग ओमदादान दिली हा म्हणून रामदादान दिली नाही. ओमदादान घरी पार्सल आणलं होतं. हो का? थंडीमुळे हो का ग? तू काऊन नव्हती गेली? तू काऊन नव्हती गेली? तुला नाही झालं स्वयंपाक गिपाक काय? स्वयंपाकवाली बाई सुट्टीवर आहे आज. कोण? स्वयंपाकवाली बाई आपल्यालाच करणार. हा ते गेलेले बँकेत जरा कोमलते कामामुळं. आता मसाला काढायचा. ऋतू झोपली बाबा. चिडचिडच करते. आज ऋतून बाहेर बसून उन्हात आंघोळ केलेली आहे. आता तुमचा नंबर पाणी ठेवायचं आता तुम्हाला. बघा आता झोप झालेली आहे. हा बाप्पा. काय म्हणता बाप्पा तुम्ही कुठले आहेच? कौन ओ ताई इकडे बघ. आई दुकानात चालली नाही स्वारी. नमस्कार. इथं 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 बस. श्री मुना नन्ना खा पाणी पी भूर उडून जा. है नाही आजी उठेल आहे. आंघोळीला गेलेले आहे आमच्या आजीबाई. बघा किती वाजलेली आहे 11:30. आणि आमचे आज सकाळची 7:30 लाईट गेलेली होती. पाणीच नव्हतं. पाणीच नव्हतं आंघोळीला. मग त्यामुळं उशिरा सगळ्यांची आंघोळ. आमची झाली सगळ्यांची. फक्त राहिलं कोण होतं? परी आजी. परीच झाली ती नाही. परीची आंघोळ नाही घातली परीला. नाही परी ना हातपाय तोंड धुतले तिला. आणि मग हे लेकर 4 जण राहिले होते. परी आजी पिऊ ऋतू यांचीच राहिली होती. तेवढ्यात लाईट आली. हे बा पायाला लागन तिच्या. चल ऊपर कोई नहीं है. आजी ऊपर कोई नहीं जी. अगं वर कोणीच नाही ग. चला चला चल पिऊ आपण भरून भरून मी जाऊ. चला 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 पिऊ चल ना. चला दुकानात चला. चालले मी. चल चल ना मग माझ्याकडे चल ना. अरे बाबा आली रे ही पोरगी. आली रे बाबा. दुकानात जायचं म्हणजे कशी येते? दादा कुठे पिले आपले? पिऊ दादा कुठे आपले? पिऊ दादा. महेशच फोन आलता? नाही आला? कस काय?
थोड्या वेळानं लावू आपण मनीष फोन आता आहे ना. आणखी थंडी पडलेली बापरे आई. हे थोडा आवाज येत होता म्हणून व्हिडिओ थोडं 2 मिनिटं बंद केलं मी. आहे ना पिऊ. आता पिऊची झोप झालेली. पिऊ जोपर्यंत मम्मी येत नाही तोपर्यंत पिऊला आंघोळ घालायची नाही काय. हो का हो का जी. काय झालं ग. जाय आई दुकानात चालले जाय चाल. मग का गेला. आता काय बोला काय नाही. आई थंडी किती पड लागली हो. माझे शब्द थोडं रिपीट होत असून जाऊ दे. आणि आज तुम्हाला थोडं ऋतू व्हिडिओ मध्ये दिसणार नाहीये. काऊन झोपलेली हा आई. हे बाई पिऊला हा कालची गोष्ट सांगते. पिऊ बघा ते आमचं मागचं रूम आहे का तिथं चौकट येऊन पडली तर कशी कोच पडली बघा. तिला तुम्हाला दाखवते. ही दिसली का. हाय नाही टणकन पडली. काय लागलं तेच काही कळालं नव्हतं. पिऊ 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 दीदी आणि तुम्हाला बसायचं का सोलार आंघोळीला. आई 8 दिवस बी जात नाही आम्हाला बाटली. कस काय हो. सकाळ संध्याकाळ असते. आताच लागली. मग आता काही तर खाली खेळते लेकरं. हा नाही खेळत का काय. मग हे गुड नाईटची बॉटल 8 दिवस सुद्धा जात नाही खाई इकडं खालच्या याच्यामध्ये हॉलमध्ये माहिती का. चला थोडं शूट तुमची रामदादा घेईन कारण मी घेतला आता बराच. आणि तुम्हाला खरं सांगतो मी आजच्या व्हिडिओ मध्ये खरंच मला रोहिणी जास्त ताण देत नाही काही नाही. आई देते. चला बाहेर खायला आणि चला इकडं याचा तर काही विषयच नाही. आईच म्हणते. काय म्हणते. आईच म्हणते. आई ताण देते. चला बाहेर खायला. चल रे रामा परत दे. चल रे बाळा चल. हा काल माझ्या बाळाने माझ्यासाठी काय आणलं होतं तुम्हाला मित्रांनी सांगू का. मला आणि दादाला 2 नारळ पाणी आणले होते. आम्ही गुट्टू गुट्टू पिलो. आजीला पण दिलं थोडं. झोपली बाबा आता आंघोळ घातली. ऋतू एवढी रडायला लागली आहे आता नाही. हे पाणीच पाजत नाही झाला. मोकळी झाली आज. मोकळी केली. आता कशामुळे रडत असेल गेच करून सांगा. रोहिणीची हालत पण खूप खराब झालेली. पुण्याला चांगली झाली. काही झर पडली होती पुण्याला. काय तब्येत झाली काय कोणी ओळखीचं नाही काही नाही. परत न्यायचं होतं पुण्यात तिला. कसं काळू मला नाही बरी मी जालन्याला. तिच्या आईनं लग्न कशामुळे केलं. जालन्यात राहा म्हणून. मेरा वतन कदरे देशी का. आता खूप जणांचा विचार असेल की नुसतं गेले आले खर्च जपावला. खर्च जपवलं नाही. लोड आलं. त्यांच्याकडे पैसे नाही. पण हे जेवढे विचार करते ना हे सगळे विषय गलत आहे. आम्ही आमच्या हिशोबानं गेलो ना आलो. कोणाला वाटेल सांगा बरं. 50-60 हजार रुपये गाडीला गेली. कोणाला वाटत 50-60 हजार रुपये 4 महिन्यात टाकलं. कोणाला आवडत ते झालं. पुन्हा परीची शिक्षण होतं तिथं 30,000 रुपये भरले होते. ते बी गेलं. जिमचे आमचे 25,000 तिघा. डिपॉझिट भरलेले. हा 2 रूमाचे डिपॉझिट. हा स्टुडिओचे. तुम्ही जे पुण्याहून आपले व्हिडिओ बघताय तर तुम्हाला माहितच डिपॉझिट किती असतं पुण्याला. तर सांगायची गरज नाही. मी असं काय विरोधात नाही बोलायलो. चांगलं होतं पुणे सिटी पण एक नंबर होती. पण आई आणि दादा तिथे करमत नव्हतं. आम्हाला बेस्ट वाटलं काय. आणि मला ते आपण नव्हतं वाटत
पण काय करता सगळी फॅमिली सोबत राहायची सवय आहे आम्हाला, त्यामुळं आम्ही आलो. आहे की नाही काय? ओमला सामान भरेपर्यंत नाही राहू द्या. पण मग इलाजच नव्हता ना. थोडा गाडीचा आवाज जातो तो पूर्ण पावसाळा तिकडेच गेला का आपला? आता आपल्याला ना मित्रांनो इथं पण आहे ना थोडे दिवस राहते. जालन्यामध्ये पण घर घ्यायचं आहे. थोडेच दिवस राहते. प्लॉट घेऊन घर बांधायचं. आणि मी एक हे टाकणार आहे बघा, मी हॉटेल चालू करणार आहे आता. तुम्हाला सांगेल अख्ख्या जालन्यामध्ये नाही बघा ते चालू करणार आहे. तुम्हाला कळवतो. आता प्लॅनिंग चालू आहे, पडंगती झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. पोरगी आहे की नाही पडंग. काय? आता आपले जे युट्यूबर आहे तुम्ही तिथे एक बार नक्की भेट द्या, मी तुम्हाला सांगेल. का उंची घालतो ना. एवढं काय भेस तिथं मी ओम दादा नाहीये, फक्त मीच करायलो. मी माझा मित्र ना आदित्य मित्र आहे, आम्ही 3 जणच करायलो. तसं आलं तर मग मी येणार तुझी गल्ल्यावर बसायला. या ना मग तसं काय काही नाही. लवकरच सांगू. तुम्हाला मदत करायला येईन ना मी. हा आणि परत एक बार बोलतो 1 लाख सबस्क्रायबर झाले ज्यांनी आपल्याला कमेंट केली, कॉंग्रॅच्युलेशन त्यांच्यासाठी. थँक्यू. काय म्हणत ती मला समजतच नाही, ती काय बोलती काय. ती काहीतरी बोलती आपल्याला कळत नाही. हा पर चला आजचा व्हिडिओ एवढाच होतो. चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. जे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता आपलं टार्गेट आहे 1 मिलियन. त्यासाठी खूप कष्ट करावं लागेल, आहे की नाही काय? 1 लाख व्हायलाच एवढी सगळ्यांची बोलणे, कमेंट, ते काय ते मागच्या गेल्याला विसरून जायचं. स्टार्टिंगला तर माझ्या घरचे आधी नव्हतेच म्हणत होते व्हिडिओ करायचे. ते मागचं झालं सगळं विसरून जात असत. आई लग्नाच्या आधी आता 1 लाख सबस्क्रायबर पण स्टार्टिंगला नसते कधी झाले. होतं म्हणतात की रोहिणी कशाला व्हिडिओ काढते. चल आता